तसंच आपलं खालचा जो श्रीलंका आहे तो मित्र देश आहे, त्याच्याबरोबर आपला बांगलादेश हा मित्र देश आहे. पण या देशांबरोबर आपण चांगलं नातं ठेवलंच नाही, फक्त मिठी मारून होत नसतं. अडचणीच्या काळामध्ये त्या देशाला मदत करावी लागते. इराण अनेक वर्ष आपला चांगला मित्र असताना शेतकऱ्याची भारतातली केळी इराणला मोठ्या प्रमाणात जात होती, त्याच्याबरोबर साखर मोठ्या प्रमाणात जात होती. शेतकऱ्यांनी उत्पादन केलेल्या बऱ्याच गोष्टी या इराणला जायच्या, म्हणून शेतकऱ्याला मदत मिळायची. आणि इराण सुद्धा आपल्याला कशी मदत करत होता, तर स्वस्तात तेल आपल्याला देत होता. फक्त अमेरिकेसमोर झुकायचं म्हणून, अमेरिकेचं ऐकायचं म्हणून, इस्रायलचं ऐकायचं म्हणून तुम्ही इराण बरोबर तिथं पंगा घेतला, इराण बरोबर तुम्ही तुमचं नातं खराब केलं आणि आज आपल्या देशाला इराण तेल देत नाही, म्हणून ही आजची अडचण आलेली आहे. त्यामुळे ही अडचण कुणी किती काय सांगितलं तर कोणामुळे आली असेल, तर सरकारचे दुसऱ्या देशांबरोबर जे चुकीचं धोरण आहे त्यामुळे ही अडचण आलेली आहे. आणि त्या अडचणीचा फटका आता कांदा उत्पादक शेतकऱ्याला सुद्धा मिळायला लागलेला आहे, बसायला लागलेला आहे. आज आपल्याकडनं जे काही कंटेनर कांद्याचे जायचे आज जाऊ शकत नाही. पण दुसऱ्या बाजूला आपण बघितलं तर रस्त्याच्या मार्गाने इजिप्त वगैरे वगैरे त्या भागातून जो कांदा आहे तो मात्र UAE नाही तर दुबईला त्या ठिकाणी चालू आहे. अहो, पाकिस्तानच्या विरोधात तुम्ही लढता, आम्ही लढतो, आम्ही तुमच्या बरोबर आहोत. पण पाकिस्तानच्या सरकारने त्या ठिकाणी कांद्याच्या बाबतीत जे काही निर्णय घेतले तिथं उत्पादन कांद्याचं वाढले. पण आपल्या या देशामध्ये काय झालं, तर या देशामध्ये एक्सपोर्टचं धोरण कांद्याचं नीट नसल्यामुळे आज एक उद्या दुसरं, याच्यामुळे या जगातला सगळ्यात जास्त निर्यात करणारा कांद्याचा देश म्हणून आपल्याला ओळखलं जायचं. सगळ्यात मोठ्या प्रमाणात जर एक्सपोर्ट कुठून केलं जात असेल, निर्यात केली जात असेल तर आपल्या महाराष्ट्रातून केली जात होती. आणि हे फालतू धोरण केल्यामुळे, बंद चालू केल्यामुळे आज आपल्याकडनं कांदा घेणारे देश ते दुर्दैवाने कांदा तिथं घेत नाहीत. आणि काही काही देशांमध्ये कांद्याचं उत्पादन सुरू झालं, श्रीलंकेत कांद्याचं उत्पादन सुरू झालं आणि मग आज आपल्या सर्वांना तिथं अडचण येते. मला तुम्ही सांगा, तुमच्या घरामध्ये तुम्ही जर कर्ता व्यक्ती असेल तर त्या घरामध्ये ज्या घडामोडी होतात त्याला जबाबदार कोण? तुम्ही ना, कर्ता व्यक्तीच का नाही? मग आता तुम्ही जेव्हा मतदान करता, आपण जेव्हा मतदान करतो, जेव्हा या राज्यात आणि देशात जेव्हा सरकार येतं तेव्हा या देशाची पालकत्व करण्याची जबाबदारी कोणाची? मतदारांची का सरकारची?